केला आहे। आता मात्र मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकांत गायकर साहेबांना की आपण 2 शब्दांनी मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेच्या माध्यमातून। महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून या स्वतंत्र भारतामध्ये तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचं ज्यांनी अस्तित्व निर्माण करून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या आज शिवजयंती उत्सवानिमित्त या मोठ्या संख्येने आपण या जय हनुमान चषक वाहुली येथे आयोजित केलेल्या 3 दिवसीय क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित झालात। तुम्हाला सर्वांनाच शिवजयंतीच्या मनापूर्वक शुभेच्छा। खरोखरच अतिशय आनंद होतो या व्यासपीठावरून बोलताना, अंगावर शहारे देखील येतात, कारण आम्हाला कौतुक आहे आमच्या ह्या ज्यांनी हा जय हनुमान चषक आमची जी लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये जित्तू असेल, आमचा मिथुन असेल, समीर असेल, सागर असेल, खरं तर सर्वांचीच नावं मला घेणं अभिप्रेत आहेत, परंतु ही सर्वच जी मुलं आहेत ह्याच्यामध्ये प्रज्वल असेल, ही जी मुलं आहेत यांनी हा क्रिकेट मला वाटतं 20-22 वर्षानंतर मला वाटतं शेवटची जी पिढी असेल ती मला वाटते आमचे सुनील मामा पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यानंतर जो खऱ्या अर्थाने जो आमचा क्रिकेट हा जागा केला ह्या मुलांसाठी खऱ्या अर्थाने कौतुकाची आज गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी नक्कीच मी आपल्या सर्वांना विनंती करेल की त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवण्याची गरजेचे आहे। खूप अभिमान आहे, एक जवळजवळ 4-5 वर्ष झाली मुलं आमची खेळतात आणि चांगल्या परिस्थितीला आणि आज चांगल्या प्लॅटफॉर्मवर आज त्यांचा जो रिस्पॉन्स आहे आणि त्या निमित्ताने खेळत असताना सर्वच क्रिकेट स्पर्धांमध्ये जात असताना त्यांना एक आमच्या इथे वाहुलीमध्ये कुठेतरी स्पर्धा होत नाही म्हणून एक कुठेतरी मान खाली घालवण्याची जी वेळ येत होती आज ती खरोखरच आज उद्या जेव्हा ते कुठे क्रिकेट खेळायला जातील तेव्हा नक्कीच ही मान उंचावून आणि वर करून जाणार, कारण मान खाली घालून जाण्याची वेळ ही नक्कीच आज त्यांनी ती पुसून टाकलेली आहे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनाने। आणि खूप असं चांगलं असं आयोजन या मुलांनी केलं आणि त्यात या 3 दिवस आपण मी पाहतो माझी उपस्थिती कमी होती, पण खरोखरच या क्रिकेटसाठी इथे आमचा पंडित गायकर असेल, विश्वास ठाणगे असेल, मुकेश जाधव असेल, जितू ठाणगे असेल आणि सगळीच मुलं, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, पण सर्वांनीच अतिशय तन मन धनाने आणि मुख्य म्हणजे तन मन आणि धन, ह्याच्यामध्ये धन कोणीही देऊ शकतो, पण महत्वाचं म्हणजे तन मन आणि वेळ हे कोण द्यायला याच्याकडे वेळ नसतो आणि या सगळ्यांनीच वाहुलीच्या आमच्या या सर्वांनीच वेळ काढून इथे उपस्थित राहून ही स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल मी सर्वच वाहुली ग्रामस्थांचं तुम्हा सर्वांच्याच वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि या व्यासपीठावर आपल्याला आज खरोखरच अतिशय चांगले असे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। आमचे कुणबी सेना तालुका प्रमुख भिवंडी तालुक्याचे भगवानजी सांबरे साहेब, उपतालुका प्रमुख शिवसेनेचे भरतजी शेलार साहेब, आमचे सहकारी मित्र असतील प्रशांतजी पाटील, साईनाथजी पाटील, आमच्या नवनिर्वाचित सरपंच त्यांचे पती असतील केदार साहेब, संदीपजी विजय माझे सहकारी असतील, इकडे ग्रामपंचायतचे सदस्य असतील भाई अंकल असतील, आशिषजी ठाणगे, नवनिर्वाचित कुक्षाचे सदस्य मनोहरजी भोईर, निलयजी देसले, जगदीशजी पाटील, निकेशजी विजय आणि त्यात करून या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी सौ श्रेया गायकर आणि नवनिर्वाचित सदस्य निकिता जाधव, खूप मोठ्या संख्येने इथे आमदार साहेबांनी उपस्थित दाखवली आणि अतिशय चांगलं असं या कार्यक्रमाला शोभा वाढवली। आणि खास करून या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये जो आमचा DJ मास्टर आणि त्याचबरोबर आमचा हा योगेश आणि त्याचे सगळे सहकारी खूप अतिशय चांगली अशी रंगत आणली आणि ही स्पर्धा यशस्वी करून आणली, कुठलाही गालबोट न लागता, त्यामुळे खास करून त्यांचेही खूप खूप आभार। आणि मोठ्या संख्येने आपण इथे खेळाडू वृत्तीने आपलं खेळ दाखवून इथे आपण उपस्थित राहिलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ खेळून आपण ही स्पर्धा ही व्यवस्थितरित्या पार पडली, म्हणून या सर्व क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर
प्रथम पारितोषिक ज्यांनी पटकावलं आता स्वराज 11 ढोळे यांचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन. सेकंड प्राईजवाले माही स्पोर्ट्स वाफाळे यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि तिसराही पारितोषिक वाफाळे यांनीच पटकवला. आमची थोडीशी अपेक्षा होती का तिसरा तरी प्राईज आम्ही घरी ठेवू पण हरकत नाही, आमचा प्राईज हा कुठेतरी दुसऱ्या गावात गेला याचाही आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. या जय गणेश क्रिकेट स्पर्धा क्रिकेट संघ यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर पुन्हा एकदा मी ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करेन. मी सगळ्यांची नावं घेऊ इच्छितो पण सगळ्यांचीच नावं मी घेऊ शकलो नाही. म्हणून तुम्ही सर्वांनीच या क्रिकेटसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं. सगळ्यांनी इथे उपस्थित राहून ही स्पर्धा आपण मोठ्या संख्येने चांगल्या पद्धतीने हे यशस्वी केली की त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी जय हनुमान चषक जे आयोजक आहेत आमच्या यांच्या वतीनं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि खरं तर इथे ऐकायला नाही आहेत तरी सुद्धा त्यांचं आपण आभार मानणं आमचं आम्ही कर्तव्य समजतो. हे जे ग्राउंड होतं आमचं खूप वर्षापासून ग्राउंडची समस्या होती. BGR एक वेअर हाऊस आहे आमच्या इथे वाहुलीमध्ये, यांना आम्ही सर्व गावात एकत्र येऊन त्यांना शब्द टाकला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला हे इथे लेवलिंग वगैरे करून दिली. त्यांचंही खूप खूप मनापासून आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. त्यांचेही खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच शिवजयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आपण इथे आलात सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून पुन्हा एकदा खूप खूप सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.